नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण एका वेगळ्या पद्धतीने रव्याचा उत्तप्पा करणार आहोत। अशा पद्धतीने जर तुम्ही रव्याचा उत्तप्पा केलात तर त्याचे अजिबात तुकडे पडत नाहीत, कडक होत नाही। खूप छान मऊ लुसलुशीत असे हे उत्तप्पा तयार होतात। चवीला तर अप्रतिम असे लागतात। तुम्ही मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी असे उत्तप्पा करू शकता। तर चला, यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूया। रव्याचा उत्तप्पा करण्यासाठी इथं मी 1 कप रवा घेतला आहे। कुठलाही रवा घ्या, जाडा किंवा बारीक। आता मी काय करणार, हा रवा एका भांड्यात घालून घेते आणि याच्यातच घालायचं आहे एक 4 चमचे दही। 4 चमचे दही घालून घ्यायचं। पहिलं थोडं मिक्स करायचं आणि याला थोडंसं पाणी घालायचं। खूप पातळ नाही करायचं, थोडं पाणी घालून याला भिजत ठेवायचं आहे आपल्याला। असं थोडं थोडं अंदाज घेत घेत पाणी घालायचं। आता हे असं बरोबर आहे एवढं। आता काय करूया, हे असं झाकून एक 20 मिनिटं रवा भिजण्यासाठी ठेवून देऊया। रवा आपण भिजायला ठेवला आहे, तोपर्यंत काय करायचं, इथं मी कांदा एक बारीक चिरून घेतला आहे, एक टोमॅटो बारीक चिरला आहे आणि थोड्या हिरवी मिरची घेतली आहे। आता हे सगळं एका भांड्यात काढून घेऊया। मिक्स करायचं आणि याच्यात थोडंसं मीठ घालायचं आणि हे आता बाजूला ठेवूया। आता इथे एक 20 मिनिटं झाली आहेत रवा ठेवून। हे बघा, रवा चांगला भिजला आहे, छान फुलला आहे। आता काय करायचं, एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्याच्यात हा सगळा रवा घालून घ्यायचा आणि याच्यात अगदी थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे। पाणी जास्त नाही घालायचं, नाही तर खूप पातळ होईल। अगदी थोडं पाणी घालायचं आणि याला बारीक असं आता वाटून घेऊया। इथे बघा, इथे हा रवा मी छान बारीक असं वाटून घेतलं आहे। आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊया। जसं आपलं इडली डोशाचं बॅटर असतं तसं हे ठेवायचं, खूप पातळ करायचं नाही आणि खूप घट्टही ठेवायचं नाही। हे याच्यात काढून घेतलं आहे। याच्यात घालूया मीठ आणि एक अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। एकाच दिशेने फिरवायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता आपण याचे उत्तप्पे करायला घेऊया। आता इथे बाजूला गॅसवर मी तवा ठेवला आहे। तवा गरम झाला आहे, थोडंसं तेल घालायचं आणि व्यवस्थित तेल पसरून घ्यायचं। तवा मध्यम गरम करून घ्यायचा आहे। आता आपण जे रव्याचं बॅटर केलं आहे ते व्यवस्थित हलवायचं आणि या तव्यावर थोडं घालून घ्यायचं आणि थोडं पसरवायचं। याला खूपही जाड नाही ठेवायचं आणि खूपही पातळ नाही ठेवायचं, मध्यम असं पसरून घ्यायचं। आता आपण जो कांदा, टोमॅटो, मिरची एकत्र करून ठेवली होती ते याच्यावरून घालायचं। हे उत्तप्पे अगदी छान होतात, अजिबात तुटत नाहीत, तव्याला चिकटत नाहीत, खूप सुंदर असे होतात। नाश्त्याला किंवा डब्यासाठी तर खूपच छान। वरून थोडी कोथिंबीर घालायची आणि आता हे थोडंसं असं उलटण्याने दाबून घ्यायचं। आता वरची बाजू थोडीशी आपण कोरडी होऊ देऊया। आता वरची बाजू बघा थोडी कोरडी झाली आहे। आता वरून तेल घालायचं आणि आता आपण ह्याला परतून घेऊया। बघा, अगदी सहज निघतात, अजिबात चिकटत नाही आणि छान चवीला तर खूप छान लागतात। आता हे असं थोडं प्रेस करत याला
भाजून घेऊया। आता मी याला वरूनही थोडं तेल लावून घेतलं आहे। आता आपण याला परतून घेऊया। बघा किती छान झालं आहे। आता मी बाकीचे उत्तप्पेही असेच करून घेते। इथे आपले रवा उत्तप्पा करून तयार आहे। आता हे जवळून बघितलात तर खूप छान झाले आहेत। बघा अगदी सॉफ्ट झाले आहेत, अजिबात कडक होत नाहीत, तुटत नाहीत। त्यामुळे तुम्हीही असे नक्की ट्राय करा। तुम्ही असे मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी करू शकता। माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा।